नमस्कार, मी गुंजन गोडे। आज एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर मी लाईव्ह घेते आहे। गेल्या 2 दिवसापूर्वी अगदी परिचयातल्या एका मुलासोबत खूप धक्कादायक प्रकार आमच्या इथे घडला आहे आणि ते म्हणजे अमरावतीमध्ये शॉर्ट फिल्मच्या ऑडिशनच्या नावाने अल्पवयीन मुलांकडनं काही सिग्नेचर्स घेऊन जबरदस्तीने काही असे विषय मांडून सविस्तर सांगायचं झाल्यास तर इंस्टाग्रामवर एक पेज आहे, एक आयडी आहे, दाखवशील? एक आजकाल आपण बघतो की अनेक लहान मुलं हे इंस्टाग्रामवर म्हणजे अगदी कमी वयाची मुलं इंस्टाग्रामवर खूप ऍक्टिव्ह आहेत। तर मस्ट कल्चर नावानी एक ही अशी आयडी आहे, मस्ट कल्चर नावाची, आणि याला जवळपास 51 म्हणजे 51,000 फॉलोअर्स आहेत आणि दिनांक 13 तारखेला एक ही पोस्ट खूप व्हायरल झाली, आपण बघू शकतो। तुम्हाला कदाचित ते उलटी दिसेल। तर ही आहे ऍक्टिंग ऑडिशन्स इन अमरावती। त्याच्यामध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे 7559117325। विशेष म्हणजे व्हॉट्सअप फॉर डिटेल्स हा नंबर, याच्यावर कॉलिंग लागत नाही आणि त्याच्यामध्ये एज रिक्वायरमेंट 6 इयर टू 28, 6 वर्ष ते 28 वर्षापर्यंतचे मुलं मुली, इंग्लिश आणि हिंदी समजणारे। ऑडिशनची डेट होती 20 नोव्हेंबर। ऑडिशन रिपोर्टिंग टाइम होता 11 वाजता आणि ह्याच्यामध्ये कुठे होईल हे याच्यामध्ये मेन्शन नाहीये। मात्र ज्यांनी ज्यांनी व्हॉट्सअपला त्यांना मेसेज केले, नाही डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअपला ऍड्रेस पण आहे। 53 द्वारकानाथ कॉलनी, ओल्ड बायपास रोड, अपोजिट टू गोंडबाबा टेम्पल। जे अमरावतीतले आहे त्यांना गोंडबाबा टेम्पल माहिती आहे। आपण ह्याच्याकडे जातो MIDC कडे, हा मोबाईल घे, MIDC कडे जातो दस्तूर नगरपासून, तर अगदी हाकेच्या अंतरावर ती द्वारकानाथ कॉलनी आहे। तर झालेला प्रकार मी तुम्हाला सांगते। एक 16-17 वर्षाच्या मुलांनी त्या व्हॉट्सअपला हाय केलं, तिकडनं रिप्लाय आला आणि तो ऑडिशन द्यायला गेला। ऑडिशन द्यायला गेल्यावर ही एक कविता त्यांना वाचायला लावली। कवितेचं नाव आहे राणा प्रताप की तलवार। त्यांनी ती वाचली आणि त्यांना सांगितलं गेलं की तुम्हाला जे सिलेक्ट होतील त्यांना आम्ही परत बोलवू, आणि परत त्याला बोलावलं की तुम्ही सिलेक्शन तुमचं झालेलं आहे। तो गेला पोरगा तिथे। नंतर मात्र जे झालं ते फारच धक्कादायक, संतापजनक आणि भयंकर प्रकार आहे। त्याला म्हटलं गेलं की तुम्ही सिलेक्ट झालेले आहे, आता तुम्हाला शॉर्ट फिल्मसाठी बँगलोरला यावं लागेल, आम्ही तुम्हाला बँगलोरला घेऊन जाऊ। साहजिकच त्या मुलाने विचारलं की काय करावं लागेल, कुठलं आहे, काय आहे? तर सांगितलं गेलं की एक ते 1.5 मिनिटाचा व्हिडिओ राहील, तुमचा चेहरा ब्लर करण्यात येईल। जसं त्यांनी म्हटलं की तुमचा चेहरा हा ब्लर करण्यात येईल, तेव्हाच त्याला कुठंतरी एक संशय आला की हे काहीतरी चुकीचं आहे आणि 1 ते 1.5 मिनिटाचा किंवा 2 मिनिटाचा, 1 ते 2 मिनिटाचा व्हिडिओ तुमच्याकडनं शूट करून घेतला जाईल। तुमचा चेहरा हा ब्लर करण्यात येईल आणि तेवढ्या 1 ते 2 मिनिटाच्या व्हिडिओचे तुम्हाला 2,000 देण्यात येतील आणि तुम्हाला हे करावंच लागेल। तुम्ही जर करणार नाही तर तुम्हाला आम्ही कुठलंच म्हणजे तुम्हाला तुमचं करिअर वाया गमावू शकतो, तुम्हाला कुठं तोंड दाखवायचं आम्ही लायकीचं ठेवणार नाही, जीवे मारण्याची धमकी दिली। सोबतच असा एका याच्यावर साईन पण बघा, तुम्हाला साईन आणि अंगठा दिसते। मी मुद्दाम ते नाव थोडं हाईड करते आहे। ते अशा पद्धतीचं हे करून घेतलेलं आहे आणि जबरदस्तीने तो मुलगा एवढा घाबरला होता, तो बोलला मला काम नाही करायचंय आणि मला पैसे नको। तर बोलला नाही तुम्ही आले तर आता तुझ्या मताने आला, तू पण जाशील तो आमच्या मर्जीने। आणि अतिशय त्याच्यामध्ये असं लिहून घेतलंय की काही व्हिडिओ जे व्हायरल होतील, कोणाचे बदनामीजनक किंवा काही पण, त्यांनी सांगितले मला डिटेल्स, मी सध्या ते सांगू शकत नाही। तुम्ही समजू शकता की चेहरा ब्लर करून कशासाठी ते तो व्हिडिओ बनवणार होते वगैरे, कशा पद्धतीचे बनवणार होते किंवा कशासाठी बनवणार होते त्याच्यामध्ये। आणि त्यांनी लिहिलंय की
आज म्हणजे जे काय आतमध्ये घडलं, जे आपल्या दोघांमध्ये घडलं, ते तू कुठेही डिस्क्लोज करणार नाही, कोणालाही सांगणार नाही, कुठेही बोलणार नाही. असं केल्यावर तुझ्यावर लिगल ऍक्शन घेतलं जाईल. सोबतच त्याच्यामध्ये आहे की जिथे हा कन्फेशन शूट आहे, रिगार्डिंग टू माय कन्फेशन शूट, कुठं जर माझा हा सगळा चेहरा किंवा म्हणजे पकडला गेलो मी की हे मीच केलं इंस्टाग्राम किंवा कुठंतरी, तर त्याचा सर्वस्वी जबाबदार हा मी एकटा राहील. हा मुलगा अगदी 11व्या वर्गात शिकणारा मुलगा आहे आणि माझ्या परिचयातला आहे. आणि जे काय माझ्या हातून होईल त्या सगळ्याचा जबाबदार मीही राहील, असं लिहून त्याच्यावर सही आणि अंगठा घेतला गेला आहे. आणि त्या मुलाला कसं तरी तिथनं निघणं होतं, कारण त्यांनी अतिशय दार बंद करून त्याच्याशी सगळं बोलणं सुरू होतं. आणि तो जेव्हा घरी आला तेव्हा त्याच्या मोठ्या भावाने हे सगळं वाचलं. मुलाला इंग्लिश समजत नव्हतं, त्यांनी साईन केली आणि निघून आला. आणि साईन केल्यानंतर तो फास्टमध्ये जेव्हा घरी आला, अगदी जवळच आहे, तर मोठ्या भावाला ते दिसलं. आणि ते मोठे जे भाऊ आहे ते डॉक्टर आहेत, म्हणजे एक शेजारीच राहतात, ते डॉक्टर आहेत. त्यांच्यासोबत आणखी एक मुलगा. आणि हे सगळे त्या ऑफिसला गेले की बा हे असं तुम्ही माझ्या भावाकडनं किंवा आमच्या परिचयाकडनं असं कसं लिहून घेतलं, तो मुलगा लहान आहे, कुठलंही त्याने शूट दिलं नाही किंवा काहीच केलं, तरी तुम्ही असं का लिहिलं. म्हणून ते गेले 3 जण. तर त्या ऑफिसमध्ये, ते ऑफिस नाही आहे, घर आहे एका पद्धतीचं, खाली घर आहे, वर ऑफिस आहे. तर जसे हे आत जायला लागले तेव्हा खालचं गेट बंद होतं. त्यांच्या ज्या लेडीज आहेत त्यांनी उघडलं. जसे ते आतमध्ये गेले तसं ते दार बंद करून, जे साखळदंडाने ते दार बंद केलं. कुत्रं त्यांच्या अंगावर सोडण्यात आलं. कुत्रं बांधलेलं होतं. हे जेव्हा वर गेले आणि जेव्हा काय हातापायी झाली तेव्हा कुत्रं पण तेव्हा सोडल्या गेलं होतं. वर गेले आणि त्यांनी साहजिकच विचारलं त्या व्यक्तीला की तुम्ही असं साईन कशी घेतली बा, आणि असं कसं लिहिलं होतं तुम्ही की सगळा ब्लेम मी माझ्यावर घेईल आणि चेहरा ब्लर करेल. कारण ज्या मुलासोबत हे सगळं झालं तो एवढा घाबरलेला होता, तो अजूनही घाबरलेला आहे. आता 3 दिवस झाले या प्रकरणाला. तर तो अनेक गोष्टी, म्हणजे काही गोष्टी त्यांनी आज सांगितल्या, काही काल सांगितल्या, आणि अनेक गोष्टी तो त्यांनी अजूनही काही सांगितल्या नाही तिथे ज्या घडल्या त्या. तर एवढ्या लहान मुलासोबत असं झालं म्हणून म्हटलं की अनेक मुलं पण याला म्हणजे हे ठरले असतील, बळी पडले असतील. तर पुढची गोष्ट अशी आहे की जेव्हा ऑफिसमध्ये ते गेले आणि त्यांनी विचारलं की तुम्ही असं कसं केलं, तर ते बोलले की ठीक आहे, आपण इथे नाही बोलू, आपण बाजूच्या रूममध्ये बोलू. जिथे बोलत होते ते ऑफिस होतं आणि बाजूच्या रूमला एक हॉल आहे त्यांचा. त्या हॉलमध्ये ह्या तिघांनाही ते घेऊन गेले. 2 भाऊ आणि त्यांचे एक वडील आहेत. 3 मिळून ते काम करतात आणि खाली आई असते. 2 एक जेंट्स आणि लेडीज त्यांच्याकडे कामाला पण आहे. बाजूच्या हॉलमध्ये नेलं, दार बंद केलं आणि आत्ता बोला म्हणून, आत्ता बोला म्हणजे अतिशय आरेकारेमध्ये बोलला की अब बोल तेरे को क्या बोलना है वगैरे. आणि जे सॉफ्टबॉलचे स्ट्रगल असतात, हॉकीच्या स्टिक्स असतात, असे सगळे घेऊन ते आले. त्या तिघांना त्यांनी मारहाण केली. आणि ज्यांनी म्हणजे ज्या मुलासोबत हे सगळं झालं, त्याला बोललं की तुझ्याकडनं आम्ही लिहून घेतलं होतं, तुला पहिल्याच बजावणी केली होती की पोलिसांना किंवा आजूबाजूला किंवा घरी हा घडलेला प्रकार तू सांगायचं नाही. आता तुम्ही तुमच्या मर्जीनं आमच्याकडे आला, आता आमच्या मर्जीनं तुम्ही बाहेर जाऊन, म्हणून त्यांना अतिशय घाणेरड्या शिव्या दिल्या, त्यांना मारहाण केली. सोबत जे डॉक्टर होते त्या डॉक्टरांच्या हातावर अजूनही निशाण आहे खूप. आणि अगदी म्हणजे फारच खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी त्या दिवशी त्यांच्यासोबत जवळपास डांबून ठेवलं. त्यांना 1.5 ते 2 तास डांबून ठेवलं. मोबाईल हिसकून घेतला, हातातली घड्याळ, एक फोन आला म्हणून त्यांनी मोबाईलवरनं हे केलं होतं. डॉक्टर पण माझ्या अगदी परिचयातले आहे, भाऊच आहेत. आणि हातापायी झाल्यावर मोबाईलवर जेव्हा फोन आला तेव्हा मोबाईल हिसकण्यात आला, तेव्हा वॉचवरनं त्यांनी फोन उचलला. तो वॉच म्हणजे ओढण्यात आली. त्या वॉचच्या लोकेशनवरनं डॉक्टरांची वाईफ पण तिथे पोहोचली. एक 20 ते 25 मिनिटांनंतर ती तिथे पोहोचली आणि खालून ती ओरडायला लागली. तर काही लोक जमा झाले, मात्र मधात कोणीही आलं नाही. आणि कसं तरी ती खूप ओरडत होती, म्हणून मग ते जे मारहाण करत होते ते बोलले की तिला सांगा जास्त ओरडू नको म्हणून. तर ह्यांना त्या संधीचा फायदा घेत डॉक्टरांनी म्हटलं की मी तिला समजून सांगतो दारातून. थोडं दार उघडलं आणि बिना चप्पलचे ते म्हणजे थोडं मिस हे करून खाली निघून आले. 2 मुलं वरच अटकलेले होते.
आणि तिथून ते पोलीस स्टेशनला गेले. आणि जेव्हा पोलिसांना घेऊन आले, ह्या सगळ्या हातापाईच्या दरम्यान त्यांनी म्हटलं की आमचं पोलीसही काही बिघडू शकत नाही, अनेक मोठे लोक आमच्या सोबत आहे, आमच्यावर वरचा हात आहे, असे खूप ते बोलले. आणि हा झालेला प्रकार हा पहिल्यांदाच असा घडत असल्यामुळे 2 अगदी कमी वयाची मुलं आणि डॉक्टरांचं वय पण फक्त 28 वर्ष आहे, त्याच्यामुळे ते पूर्ण घाबरून गेले होते. आणि वर जेव्हा वाद सुरू होता, मारहाण सुरू होती, तेव्हा खालचं कुत्र त्या बाईने त्या डॉक्टरांच्या अंगावर सोडलं आणि त्याला चावा म्हणून, त्याला चाव चाव बार्क म्हणजे त्यांना हे कर म्हणून खूप असं ती त्याला उचकवत होती कुत्र्याला. हे पूर्णतः घाबरून गेले होते. आणि त्या बाईचा नवरा आणि मुलं म्हणत होते डॉक्टरांना आणि त्या मुलांना की तुम्ही जर पोलिसांमध्ये गेले तर आम्ही सांगू की तुम्ही आमच्या स्वतःहून आमच्या घरात आले आणि आमच्या आईचे कपडे फाडले, इथपर्यंत ते बोलले. त्याच्यामुळे हे अक्षरशः घाबरून गेले. पोलीस स्टेशनला गेल्यावर त्यांनी पोलिसांना बोलावलं. त्या सगळ्या प्रकारात 2 तास निघून गेले. त्या 2 मुलांना सोडवण्यात आलं, पण ते मुलं एवढे घाबरलेले आहेत, अजूनही घाबरलेले आहेत. पोलीस स्टेशनला गेल्यावर मात्र विषय असा झाला की पोलिसांनी आरोपींना अतिशय चांगली ट्रीटमेंट दिली आणि ज्यांच्यासोबत हे सगळं झालं त्यांना मात्र, एक मुलगा आहे अगदी 21, तो सध्या आर्मीची प्रिपरेशन करतोय, त्याच्या मिशा आहेत अशा छान, अगदी छोटासा मुलगाच आहे तो, तर त्याला गेल्याबरोबर त्यांनी म्हटलं की म्हणजे उद्धटपणे बोललं की तुझ्या मिशा खाली कर, व्यवस्थित उभा राहा, हिरो बनायला चालला. आता विषय असा आहे की सोशल मीडियावर अनेक अशी मुलं आहेत की इतरांची प्रेरणा घेऊन किंवा त्यांना असं वाटतं हिरो व्हायला बरेच पोरांना आवडतं, तर त्याच्यामध्ये त्यांचा दोष नाही आहे. पोलिसांनी अतिशय म्हणजे त्यांच्यासोबत अशी वागणूक केली की हे आणखी घाबरून गेले आणि जे आरोपी आहे त्यांना चांगली ट्रीटमेंट केली म्हणून यांना असं वाटलं आपल्याला न्याय भेटतो की नाही भेटत, म्हणून यांनी म्हणजे घाबरतच कंप्लेंट करायची होती. पण जेव्हा एकांत वेळ भेटला, बाहेर जेव्हा हे सगळे लोक ज्यांनी मारहाण केली ते आरोपी सगळे आले, परत डॉक्टरला धमकी दिली आणि त्या पोरांना धमकी दिली की करून घ्या काय करायचंय वगैरे, बाहेर खूप बोलले. आणि आम्हीच उलट रिपोर्ट देऊ की आमच्या आईसोबत तुम्ही असं केलं किंवा माझ्या बायकोसोबत असं केलं, त्याच्यामुळे तुम्ही रिपोर्ट मागे घ्या वगैरे, असं काहीतरी तो प्रकार झाला. त्याच्यामुळे हे परत घाबरले आणि त्यांनी दिलेली कंप्लेंट कॉम्प्रोमाइज करून टाकलं. कारण त्यांना असं वाटलं, कारण त्यांनी हे पण म्हटलं की बघशील दवाखान्यात तू एकटाच असतो, तुझी बायको फ्लॅटवर असते वगैरे, आम्ही सगळं करू शकतो, खूप जास्त धमक्या दिल्या. आणि जो मुलगा ऑडिशन द्यायला गेला होता तो घरचा खूप जास्त गरीब असा मुलगा आहे, त्याची म्हणजे शिक्षणाची व्यवस्था पण हे डॉक्टर साहेब करतात वगैरे. त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं की लहान मुलगा आहे किंवा आपल्यासोबत आणि गुंड प्रवृत्तीचे लोक आमच्या सोबत आहे वगैरे, अनेक गोष्टी झाल्या, म्हणून हे निघून आले. रात्री जेव्हा मला प्रकरण झालेलं कळलं तेव्हा मी त्यांच्याकडे गेली आणि मग मी हा विचार केला की आज यांच्यासोबत असं झालं, एका प्रतिष्ठित डॉक्टर सोबत जर असं होऊ शकते तर पालकांनो, तुमची मुलं तुम्हाला न सांगता कधी कधी अशा ऑडिशन्सला जातात आणि अशा ऑडिशन्सला जातात तर असा प्रकार होऊ शकतो. बरं, हा मुलगा होता यांनी सांगितलं, अनेक मुली, अल्पवयीन मुली अशा असतील की ज्यांच्यासोबत हे प्रकार झाले असतील. तुम्ही मला सांगा की चेहरा ब्लर करून तुमचं 1-2 मिनिटाचं शूट आहे, तुम्हाला बँगलोरला आम्ही घेऊन जाऊ, तुम्ही कमी वयाच्या मुलांना इथून तिथे बँगलोरला नेत कशासाठी आहात मला एक सांगा. आणि 1 ते 2 मिनिटाच्या शॉर्टफिल्मचे कोण 2000 रुपये देतं? जीवे मारण्याची धमकी तुम्ही त्या लेकरांना देता, जबरदस्तीने तुम्ही त्यांचे थंब घेता, सिग्नेचर घेता, तुमचं करिअर बर्बाद करून टाकू, तुम्हाला शिक्षण तुम्ही कुठं करू शकणार नाही असं तुम्ही म्हणता. आणि हा विषय मला असं वाटते जेवढा आपण म्हणजे सोपा वाटतोय तेवढा सोपा नाहीये, गांभीर्याचा विषय आहे. अनेक वेळा आपण काही विषयांवर बोलत नाही. चाइल्ड पोर्नोग्राफी जो विषय आहे, लहान मुलांचं लैंगिक शोषण, असे जे काही व्हिडिओज व्हायरल होतात त्याच्यासाठी लहान मुलांची खूप जास्त मागणी आहे. आणि ही मागणी अशी की मग हे अशा पद्धतीने मला असं वाटते की माझा हा डाऊट आहे, माझा वैयक्तिक असा मला डाऊट आला, कारण इंटरव्ह्यू घेताना ते त्यांच्या घरच्या परिस्थितीचा आढावा घेतात. ह्या मुलांनी जेव्हा सांगितलं की बा म्हणजे शिक्षण घेण्याचीही माझी परिस्थिती नाही, जेवणाचंही आमची एका वेळची भ्रांत आहे, तर मला असं वाटतं की हे लोक अशा मुलांना कॅच करत असतील, त्यांना म्हणजे प्रलोभन देऊन वगैरे, किंवा जबरदस्तीने असे व्हिडिओ करून चेहरा ब्लर करून जरी ते म्हणत असतील तरी आपल्या लाज म्हणजे काय म्हणतात त्याला की
लाजेस्तवर किंवा बदनामीच्या भीतीने पण मुलं समोर येत नसतील, मुली समोर येत नसतील. आणि ज्या दिवशी हा मुलगा तिथे इंटरव्ह्यूला गेला तेव्हा तिथे 35 ते 40 लोक इंटरव्ह्यूसाठी आले होते. विशेष म्हणजे ह्याच्यामध्ये काही मुलं हे त्यांच्या अगदी लहान मुलं, 6-7 वर्षाची मुलं, 5 वर्षाची मुलं हे त्यांच्या पॅरेंट्स सोबत आले होते. तर हा डायव्हर्ट करण्याचं पण हे आहे. कारण आता जेव्हा मी ही बोलते किंवा आता आम्ही हा विषय मांडू, परत आम्ही कंप्लेंट पण करू पत्रकारांपर्यंत, गृहमंत्र्यांपर्यंत आम्ही जाणार आहोत. कारण आपल्या आजूबाजूनं असे प्रकार घडत आहेत आणि कुठंतरी पोलिसांचं वागणं पण त्या दिवशी संशयास्पद होतं. कारण काल मी स्वतः त्या ऑफिसला जाऊन आली, कारण त्या मुलाचे डॉक्युमेंट तिथे राहिलेले होते. हा साईन केलेला ओरिजिनलचा कागद मी स्वतः तिथे जाऊन घेऊन आली. तेव्हा माझ्यासोबत ज्या अधिकारी होत्या त्यांचं पण वागणं मला थोडं संशयास्पद वाटलं. कारण ज्या लोकांनी ह्या तिघांना बेदम मारहाण केली, एवढे म्हणजे कितीतरी वेळ, 1-1.5 तास 2 तास आतमध्ये डांबून ठेवलं, त्याची घड्याळ तोडली, मोबाईल हिसकावून घेतला. पोलीस स्टेशन मधून जेव्हा ते पोलिसांना घेऊन आले तेपर्यंत मोबाईल दिला नाही, आधार कार्ड दिलं नाही. आणि एवढं असूनही ते लोक अगदी त्याच्यासोबत प्रेमाने कसे बोलू शकतात हा मला डाऊट होता. आणि मारहाणीच्या दरम्यान जेव्हा ते बोलले होते की आमचं कोणीच काही बिघडू शकत नाही, तुम्हाला केवढ्या मोठ्या स्तरापर्यंत जाता येते तेवढं तुम्ही जा, हा विषय मला थोडा संशयास्पद वाटत आहे. पैशासाठी कुठल्याही थराला जाणाऱ्या लोकांना मला एकच सांगायचं आहे की एवढ्या लहान लेकरांचे करिअर बर्बाद करून तुम्ही काय साध्य करताय? तुम्हाला 4 पैसे जास्त येतील, पण एखाद्याचं पूर्ण कुटुंब तुम्ही उद्ध्वस्त करत आहात. भीतीचं वातावरण याच्यामुळे म्हणजे ह्या 2-3 पोरांमध्ये झालेलं आहे की आपण जर बाहेर गेलो, कोणी काही केलं किंवा डॉक्टर साहेबांचं थोडंसं असं एक टेन्शन आलंय की कोणी पाठवतील का. कारण त्यांनी डायरेक्ट म्हटलंय की आम्ही तुमच्यावर खोटे गुन्हे पण दाखल करू शकतो. आणि पहिलं गुन्ह्याचं कॉम्प्रोमाइज अशामुळे केलं गेलं की जे आरोपी आहेत त्यांच्याशी अगदी प्रेमाने आणि फ्रेंडली बोलणं सुरू होतं आणि ह्यांना हे आरोपी आहेत असं ट्रीटमेंट केलं जात होतं, त्याच्यामुळे ते घाबरले. परंतु हा परत आम्ही कंप्लेंट करणार आहोत आणि मी सर्वांना नम्र विनंती करेल की जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, पालकांपर्यंत हा पोहोचू द्या. स्कूल कॉलेजचे जर तुम्ही टीचर्स असाल तर तुमच्या विद्यार्थ्यांना सांगा. मी स्वतः त्याच्यावर अवेअरनेस करेलच, पण आपण सगळ्यांनी मिळून याच्यावर अवेअरनेस करायला पाहिजे. आणि हा घातक प्रकार आहे असं आम्ही वाचायचो आपण अगोदर, पण आता आपल्या अमरावती शहरामध्ये असं होत आहे. आणि त्याच्यातनं वाचण्यासाठी, बचाव करण्यासाठी हे लोक सर्व प्रयत्न करतील. कदाचित मलाही धमकीचे फोन येतील, होऊ शकते बदनामी करतायत म्हणून, किंवा मी मुद्दाम नाव घेतलं नाही, पण जेव्हा आता परत कंप्लेंट करू तेव्हा अटक होईलच असा विश्वास आहे. कारण तो पोरगा अगदी 16.5 वर्षाचा आहे. कमी वयाच्या पोरांसोबत तुम्ही असं कुठलाही प्रकार करू शकत नाही हे आपल्याला माहिती आहे. म्हणून जास्तीत जास्त हा मेसेज, हा माझा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, मी नम्र विनंती करते. कारण तुमच्या शेअरमुळे मला असं होऊ शकते की आज एक प्रकरण माझ्याकडे आलं, अनेक प्रकरणं आपल्याकडे येऊ शकतात. आणि मी सगळ्या पोरांना एक विश्वास देते, लहान मुलांना, की तुम्ही सांगा, काही जर असा प्रकार झाला असेल तर तुम्ही आम्हाला येऊन सांगा, आपण त्यालाही वाचा फोडू, आपण प्रयत्न करू. कारण अनेक वेळा असे प्रकार घडतात की मुली पण सांगत नाही. म्हणजे अनेक ग्रामीण भागातल्या मुली हे अमरावतीमध्ये शिकायला आलेले आहेत, रूम करून राहत आहेत, कुठे हॉस्टेलला राहत आहेत. अनेक वेळा आर्थिक अडचणी असतात आणि आर्थिक अडचणी भरपूर असतात. कोणीतरी असं प्रलोभन देतं, पैशाचं आमिष देतं आणि मग ते कुठल्याही थरावर काम करून घेतात. आणि ह्या मुली किंवा मुलं कोणाला सांगू शकत नाही बदनामीच्या भीतीपुढे. यातनं कोणी आत्महत्या करून टाकतं किंवा कोणी कुठलंच राहत नाही. आपण बघतो की व्हॉट्सअप, फेसबुकला व्हिडिओ व्हायरल करून टाकतात मुलं वगैरे. तर असं जर काही होत असेल तर तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. मी स्वतः एक मोठी बहीण म्हणून, तुमची आई म्हणून तुमच्या सोबत आहे. आणि हे जे सध्या आमच्या जवळच्या व्यक्तींसोबत हे प्रकरण घडलं ह्याच्यासाठी पण मी पूर्ण लढाई देते आहे. थोडी मानसिकता खराब आहे, 3-4 सध्या खूप घाबरलेले आहे, एक एक गोष्ट सांगत आहेत, जीवाची थोडी भीती वाटत आहे त्यांना, म्हणून आम्ही थोडं वेळ घेतोय. परंतु पत्रकार बंधू काही माझ्या लिस्टमध्ये असतील त्यांना पण मी सांगते की वैयक्तिक जर तुम्ही मला कॉल करा, मी ह्या प्रकरण पूर्ण तुम्हाला सांगते आणि त्या तिघांनाही तुम्हाला भेटून देऊ शकते. हे प्रकरण कुठलंही फेक नाहीये.
म्हणजे मनातली कुठली कहाणी नाही आहे, हे घडलं आहे. आणि मी तुम्हाला पत्ता पण दिलाय. गोंड बाबा मंदिर जे आपलं आहे दस्तूर नगर ते MIDC रोडवर त्या भागातच ते घर आहे. बरं, विशेष म्हणजे हे लोक इथले नाहीये, आता रिसेंटली आलेले आहेत. म्हणून नम्र विनंती आहे की असे प्रकरण आपल्या आजूबाजूला जर घडत असतील किंवा तुम्हाला माहित असेल तर त्याला वाचा फोडा, पोलीस स्टेशनला कंप्लेंट करा. एक भीती आहे की जसं आम्हाला डाऊट आला की पोलीस आमच्यासोबत व्यवस्थित वागणूक करत नाही आहे, तसं होऊ शकते, पण आपण त्याच्याही वर जाऊ शकतो. आपल्याला आपल्या घरातले लहान लेकरं वाचवायचे आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअपला अगदी असे अनेक ऑडिशनचे कॉल तुम्हाला येतात किंवा तुम्ही जॉईन होऊ शकता वगैरे, पण त्याच्यावर थोडं म्हणजे डू डस दोन्ही बघून आतमध्ये जायला पाहिजे. पॅरेंट्सनी पण ह्या अशा सगळ्या विषयावर पोरांशी बोलायला पाहिजे आणि विचारत राहा मुलांना की असं काही झालंय का किंवा कुठं आपलं पोरगं जाते थोडं आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. कारण परवा एवढा मोठा प्रकार झाल्यावरही काल जेव्हा मी तिथे गेली आधार कार्ड आणायला तेव्हा तिथे आणखी 4 मुलं ऑडिशन द्यायला, अतिशय सुंदर मुलं, छोटे छोटे मुलं तिथं अगदी 8वी 9वीतले मुलं ऑडिशन द्यायला आलेले होते. आणि ज्या व्यक्तीने मारहाण केली तो व्यक्ती असा दाखवत होता की त्यांनी काहीच केलं नाही आणि खूप चांगल्याने तो बोलत होता. म्हणजे असे सगळे प्रकार आपल्या आजूबाजूला घडत आहे. तर विनंती आहे, खूप मोठा लाईव्ह झालाय माझा, विनंती आहे की तुम्ही तुमच्या परिचयातल्या सगळ्या ग्रुपवर हे पाठवा आणि काही अडचण असेल तर नक्की आम्हाला सांगा. तुमच्यासोबत असं काही घडलं असेल तर तुम्ही मला सांगा आणि भरपूर शेअर करा. थँक्यू सो मच.